नेकनूरमध्ये त्यांना काही वेळ क्षणामध्ये ठेवण्यात आलं। आता आपण पाहतो की हे पथक केजमध्ये दाखल झालेलं आहे। पुढच्या अगदी काही सेकंदामध्ये या आरोपींना घेऊन हे पथक केज कोर्टामध्ये पोहोचेल आणि त्यानंतर तिथे त्यांना हजर करतील। या सगळ्यामध्ये काय काय नेमकं झालं, या सगळ्या प्रकरणामध्ये कथितपणे हत्येचा मास्टरमाइंड कोणीतरी वेगळा आहे अशा पद्धतीचा आरोप, राजकीय आरोप खास करून होतो। नक्कीच नक्कीच। आणि आता काही वेळातच या दोन आरोपींना केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। गुल्या आणि सांगळेला घेऊन आता पोलीस जे आहे ते काही वेळातच केस कोर्टामध्ये पोहोचतील। तर दुसरीकडे परभणीमध्ये मूकमोर्चा निघालेला आहे। न्याय हवा, सर्व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी या मूकमोर्चाच्या माध्यमातून केली जाते। समाजातले वेगवेगळे घटक या मूकमोर्चात सहभागी झालेले बघायला मिळत आहेत। महिलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय आहे। दृश्यांमध्ये ज्योती मेटे दिसत आहेत आणि पोलीस दुसरीकडे आरोपींना घेऊन केस कोर्टाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पण 7च्या पहिले आता आरोपी आणखी वाढतील, जसं 100% वाढणार। ह्या 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत। मग ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं, हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत। त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला। याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे म्हणजे कोणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीने ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल। आपण कसं सांगणार आता, आपण कोणाचं नाव घेणार? तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं। पण उशिरा का होईना सापडलेत। पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात। पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय, कारण का ही महाराष्ट्राचीच फक्त बातमी नाही आहे। या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे। 50-60 पद आकडा जाऊ शकतो यांचा, कारण हत्या मुख्य आरोपी जो आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता जो आहे बीडच्या केज कोर्टामध्ये आणण्यात येते। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं कोर्ट परिसरामध्ये जर बघितलं तर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बल जे आहे या ठिकाणी साधारणतः 9 वाजल्यापासूनच या ठिकाणी हे करते। बाजूला जर बघितलं तर हा जो ताफा आहे हा आरोपींचा ताफा आहे। SITचं पथक असेल, CIDचं पथक असेल आणि पोलिसांचं पथक असेल, अशा पद्धतीनं आरोपीला इथं आणण्यात आलेलं आहे। आता या स्कॉर्पिओमध्ये जर बघितलं गेलं तर याच्यात आरोपी आहेत आणि इथून जर बघितलं तर आता हे केजच्या पोलीस स्टेशनला आता जाताना आपल्याला पाहायला मिळतात। केज पोलीस स्टेशनमध्ये यांची जी आहे ते दाखल होणार आणि तिथून मात्र कोर्टामध्ये हजेरी त्यांची लावण्यात येणार आहे। जर आरोपींना बघितलं गेलं तर नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर आता इथून बघितलं तर हा ताफा जो आहे तर आता हॉस्पिटल मार्ग त्या ठिकाणी गेलेला आहे आणि नेकनूरमध्ये वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देखील ही जी तपासणी आहे पुन्हा एकदा करण्यासाठी आता हा जो ताफा आहे आरोपींचा तो त्या ठिकाणी निघालेला आहे। या हॉस्पिटलला चल। तर आता पोलीस आरोपींना घेऊन केस कोर्टामध्ये आता काही वेळातच पोहोचतील। मात्र त्या अगोदर त्यांची आरोग्य तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मुख्य आरोपी घुले आणि सुधीर सांगळे याला पहाटे पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। 3 आरोपी होते। मात्र आता याच मुद्द्यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत विरोधकांकडून की पुण्यामधूनच आरोपींना अटक कशी होते, हे पुणे कनेक्शन काय आहे, असे सवाल विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमच्या बाजूला एका खोलीत हे दोन्ही आरोपी राहत होते। अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या तपास यंत्रणा या सगळ्या आरोपींचा शोध घेत होत्या। कृष्णा आंधळे हा आरोपी मात्र अजूनही फरार आहे। सांगळे आणि घुले दोघांना अटक केल्यानंतर आता दोघांना नेकनूर पोलीस स्टेशनला आधी नेण्यात आलं। तिथे पोलिसांनी चौकशी केली। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का या अनुषंगानेही पोलिसांनी चौकशी केली, प्रश्न केले आणि आता केस कोर्टामध्ये दोघांनाही हजर केलं जाणार आहे। त्यापूर्वी आरोपींची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल। संतोष देशमुख यांच्या हत्येला 26 दिवस झालेले आहेत। 7 आरोपी होते, 6 आरोपींना अटक झाली आहे, 1 आरोपी अजूनही फरार आहे।